हॅलो एव्हरीवन. दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर आजचं संपूर्ण आर्टिकल वाचण्याआधी आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे माहिती करून घेऊया. तर भारत सरकारने ग्रीन एनर्जी या पर्यायामधून जवळजवळ 500 गिगावॅट एनर्जी बनवण्याचं उद्दिष्ट 2030 पर्यंत ठरवलेलं आहे. पण हे जे उद्दिष्ट आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये आतापर्यंत पूर्ण झालं नाहीये. म्हणजे सध्या 2026 पण आलेला आहे आणि 2030 यायला आता थोडेच दिवस राहिले आहेत. पण या उद्दिष्टाचं जसं कामकाज व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाहीये. आणि ग्रीन एनर्जी मधून मिळणारी ऊर्जा म्हणजेच सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जैव इंधन यासारख्या काही आणखी पर्यायामधून मिळणारी जी ऊर्जा होती ती मिळण्यामध्ये काही अडचणी सुद्धा निर्माण होत आहेत. आणि या अडचणी सोडवण्यासाठी भारत सरकारने PLI नावाच्या एका स्कीमचा सुद्धा उपयोग घेण्याचं ठरवलं आहे. पण त्यामध्ये सुद्धा आणखी काही अडचणी आहेत. तर या सर्व अडचणी कोणत्या आहेत आणि त्या कशा प्रकारे दूर करता येतील या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. तर आता आपण पूर्ण आर्टिकल पाहूया. तर आर्टिकलचं नाव आहे मॅन्युफॅक्चरिंग वोज ऑन नॉन फॉसिल फ्युल कॅपॅसिटी अँड PLI स्कीम्स. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. मॅन्युफॅक्चरिंग वोज म्हणजे उत्पादन क्षेत्रामधून येणाऱ्या अडचणी, म्हणजे जे मेकॅनिकल फील्ड्स रिलेटेड उत्पन्न असतं तर ते करत असताना येणाऱ्या अडचणी. नॉन फॉसिल फ्युल्स म्हणजे जीवाश्म इंधनाशिवाय दुसरे ऊर्जेचे पर्याय, म्हणजेच त्याला आपण ग्रीन एनर्जी सुद्धा म्हणतो. तर या ग्रीन एनर्जी मध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा, जीवाश्म इंधन यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता आणि PLI ही एक भारत सरकारची स्कीम आहे. त्याचा फुल फॉर्म आहे प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह. म्हणजेच एका लाईन मध्ये या स्कीम बद्दल सांगायचं तर कंपन्यांनी जेवढं उत्पन्न आणि सेल जास्त केला तेवढी सूट त्या कंपन्यांना भारत सरकार जास्त देईल आणि अशा प्रकारे भारतामध्ये जास्त नोकऱ्या निर्माण होतील. म्हणून या स्कीमला नाव आहे उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना. तर या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे उत्पादन क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्या कोणकोणत्या अडचणी, तर जीवाश्म इंधना व्यतिरिक्त पर्यायातून मिळणारी ऊर्जा आणि त्या ऊर्जेची एक मर्यादित क्षमता आणि त्याचबरोबर PLI या योजनेबद्दल असणाऱ्या अडचणी. तर या सर्व गोष्टी आजच्या आर्टिकलच्या टायटल मध्ये सांगितलेल्या आहेत. पुढची लाईन पाहूया. कॅपिटल सपोर्ट अलोन विल नॉट ऍड टू बॅटरी सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. कॅपिटल सपोर्ट म्हणजे आर्थिक भांडवल देऊन केली जाणारी मदत, म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी पैसे देऊन ती गोष्ट उभारण्यासाठी मदत करणे किंवा ती गोष्ट व्यवस्थित प्रकारे चालावी यासाठी मदत करणे. अलोन म्हणजे एकट्याने किंवा फक्त. बॅटरी सेल एका बॅटरीमधील खूप महत्वाचा घटक असतो, म्हणजेच त्याशिवाय जे बॅटरीचं काम असतं ते व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि ह्या ज्या बॅटरी असतात त्या सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जात आहेत. तर इथे असं दिलंय की फक्त आर्थिक भांडवल किंवा सरकारतर्फे आर्थिक मदत केल्यामुळेच बॅटरीच्या सेलचं जे उत्पादन आहे ते उत्पादन लगेच वाढणार नाहीये. म्हणजेच नुसते पैसे देऊन हे काम होणार नाहीये. तर त्याचबरोबर आणखी काही गोष्टी लागतील, म्हणजेच स्किल्स लागतील त्या संबंधीचे भारतामध्ये. त्याचबरोबर हे प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तेवढंच रिसर्च सुद्धा या कंपन्यांना भारतामध्ये करायला लागेल. आणि अशाच प्रकारच्या जास्त कंपन्याही असायला हव्यात, म्हणजेच त्यामधून सर्व पायाभूत सुविधा कंपन्यांच्या वाढीसाठी उपलब्ध होतील आणि प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने होईल. तर हे सर्व या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इंडियाज क्वेस्ट टू इन्स्टॉल 500 गिगावॅट non-fossil fuel capacity by 2030 has found its primary industrial engine in production linked incentive scheme PLI scheme. क्वेस्ट म्हणजे एखादं ध्येय साधण्यासाठी त्या दिशेने प्रयत्न करणे. इन्स्टॉल म्हणजे उभारणे किंवा तयार करणे. प्रायमरी इंडस्ट्रियल इंजिन म्हणजे मुख्य औद्योगिक आधार. तर इथे असं दिलंय की 2030 मध्ये भारत सरकारने 500 गिगावॅट एवढ्या जास्त प्रमाणामध्ये जे ग्रीन एनर्जी आहे त्यापासून ऊर्जा तयार करण्याचं एक मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे. तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारने PLI ही योजना केंद्रस्थानी आता ठेवण्याचं ठरवलेलं आहे. पुढची लाईन पाहूया. बॉयड बाय द मोमेंटम द स्कीम जनरेटेड इन टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग वेअर द गव्हर्नमेंट पेज आउट अ प्रीडिटरमाइंड सम ओनली इफ कंपनीज अचीव अग्रीड सेल्स टार्गेट अॅन्युअली. एक्सपेक्ट द इनिशिएटिव्ह टू ट्रान्सफॉर्म इंडिया फ्रॉम अ नेट इम्पोर्टर ऑफ ग्रीन टेक्नॉलॉजी इनटू अ ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग हब. तर या पूर्ण वाक्यातील अवघड शब्दांचे अर्थ पाहूयात. बॉयड बाय म्हणजे प्रोत्साहित होऊन, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपण काही प्रोत्साहन मिळाल्यानंतर कसं एनर्जेटिक काम करतो तशा पद्धतीने. मोमेंटम म्हणजे गती किंवा वेग. जनरेटेड म्हणजे निर्माण केली किंवा मिळवली. प्रीडिटरमाइंड सम म्हणजे आधी ठरवलेली रक्कम. अचीव म्हणजे मिळवणे किंवा साध्य करणे. सेल्स टार्गेट्स म्हणजे विक्रीची उद्दिष्ट. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा असणे. इनिशिएटिव्ह म्हणजे उपक्रम. ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणजे भारताचे एखाद्या गोष्टीमध्ये रूपांतर करणे अशाबद्दल सांगितलं आहे. नेट इम्पोर्टर म्हणजे एखाद्या गोष्टीची भारतामध्ये कमतरता असेल तर ती गोष्ट पूर्णपणे सध्या आपण जर आयात करत असेल दुसऱ्या देशामधून तर अशी परिस्थिती. आणि ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे जागतिक उत्पादनाचं महत्वाचं केंद्र. तर इथे असं दिलंय की हे जे टेलिकॉम सेक्टर होतं, म्हणजेच दूरसंचार उत्पादन या क्षेत्रामध्ये भारत सरकारने ही PLI स्कीम वापरली आणि ही स्कीम वापरल्यानंतर भारत सरकारला खूप चांगल्या प्रमाणामध्ये यश मिळालं. आणि त्यामुळे भारत सरकारचं हे जे ग्रीन एनर्जी बद्दलचं मंत्रालय आहे त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की ही स्कीम जर वापरली तर भारत या ग्रीन एनर्जी साठीचा सध्या असणारा आयात करणारा देश न राहता तो एक महत्वाचा जागतिक उत्पादन करणारा देश बनेल. म्हणजेच या ग्रीन एनर्जी बद्दल ज्या ज्या गोष्टी लागतात जगामध्ये त्या सर्व गोष्टी बनवण्यासाठी
बनवणारा एक महत्वाचा देश म्हणून भारत तयार होईल असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. Unlike telecom, however, the PLI for high-efficiency solar photovoltaics and advanced chemistry cells battery storage face daunting implementation challenges. Unlike म्हणजे या उलट किंवा यापेक्षा वेगळं. हाय इफिशियन्सी म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये कार्यक्षम असणारे, म्हणजेच खूप चांगल्या प्रमाणावर काम करणारे. फोटोव्होल्टॅक्स ही एक सौर ऊर्जा निर्माण करण्याची टेक्नॉलॉजी आहे. ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल म्हणजे एका चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केलेले बॅटरीचे सेल. डॉन्टिंग म्हणजे खूप कठीण असणं. इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी करणे. आणि चॅलेंजेस म्हणजे अडचणी. तर इथे असं दिलेलं आहे की जशा गोष्टी आपण टेलिकॉम सेक्टरमध्ये वरच्या लाईन मध्ये पाहिलं त्या अचीव्ह केल्या, तर तशाच गोष्टी या जास्त कार्यक्षम असणाऱ्या सोलार फोटोव्होल्टेक पॅनल आणि त्याचबरोबर प्रगत रसायन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या बॅटरीच्या साठवणुकीसाठी असलेल्या PLI योजनेमध्ये या सर्व गोष्टी करत असताना खूप मोठ्या अडचणी येणार आहेत. म्हणजेच जसं यश सहजरित्या टेलिकॉम सेक्टरमध्ये या PLI स्कीमला भेटलं तसं या ग्रीन एनर्जी मध्ये होणार नाही आणि बऱ्याच अडचणी येऊ शकतात असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. आणि त्या कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात हे पुढच्या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. While downstream module assembly is robust, achieving 56% of its specific target by mid 2025, the critical upstream segments remain a bottleneck. डाउनस्ट्रीम म्हणजे उत्पादनाचा शेवटचा टप्पा. मॉड्यूल असेंब्ली म्हणजे एखादा जो घटक असतो तो घटक जोडणे किंवा एकत्र करणे. रोबुस्ट म्हणजे मजबूत किंवा स्थिर. अपस्ट्रीम सेगमेंट्स म्हणजे उत्पादनाचं सुरुवात करताना असणारे टप्पे. आणि बॉटलनेक्स म्हणजे अडथळे. तर या वाक्यामध्ये दोन गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. तर त्या म्हणजे हे जे सौर पॅनल आहेत तर त्या सौर पॅनलच्या शेवटच्या टप्प्यामधील मॉड्यूल जोडणीचं जे काम आहे ते काम चांगल्या प्रकारे चालत आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे. आणि 2025च्या मध्यापर्यंत त्यामध्ये 56% जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट सुद्धा त्यांनी पूर्ण केलं आहे. पण दुसरीकडे जे सुरुवातीचे महत्वाचे उत्पादन होते त्या टप्प्यामध्ये आणखी खूप अडचणी आहेत असं या लाईनमध्ये सांगितले आहेत. आणि त्या सुरुवातीच्या टप्प्यामधील अडचणी कोणकोणत्या आहेत हे आपण पुढच्या लाईनमध्ये पाहूया. पॉलिसिलिकॉन अँड wafer manufacturing, the most technology intensive parts of a value chain, have only reached 14% and 10% of their respective targets. तर हे पॉलिसिलिकॉन म्हणजे जे सोलार पॅनल्स असतात त्या सोलार पॅनल मध्ये वापरलं जाणारं एक रॉ मटेरियल. आणि हे वेफर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच पॉलिसिलिकॉन सारखंच आणखी एक सोलार एनर्जी मध्ये वापरलं जाणारी गोष्ट. चित्रामध्ये सुद्धा पाहू शकता की पॉलिसिलिकॉन काय असतात आणि वेफर्स काय असतात, म्हणजे तुम्हाला फरक व्यवस्थितरित्या कळेल. टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह म्हणजे टेक्नॉलॉजीची खूप जास्त गरज असलेले. व्हॅल्यू चेन म्हणजे उत्पादनाची साखळी, म्हणजेच एका उत्पादनावर पुढचं उत्पादन अवलंबून असणे. रिस्क म्हणजे पोहोचणे किंवा तेवढं उत्पादन होणे. आणि रिस्पेक्टिव्ह टार्गेट्स म्हणजे संबंधित उद्दिष्ट. तर इथे असं दिलं आहे की हे जे पॉलिसिलिकॉन आणि वेफर यांचं उत्पादन आहे ते जे संपूर्ण उत्पादन साखळीमधील खूप जास्त टेक्नॉलॉजीवर आधारित असणारं उत्पन्न होतं. म्हणजेच तो एक उत्पादनातील महत्वाचा टप्पा होता. आणि तो जर जास्त प्रमाणामध्ये झाला असता तर सोलार एनर्जी खूप जास्त प्रमाणामध्ये तयार करता आली असती भारतामध्ये. पण त्याचं जे उत्पादन झालं आहे ते फक्त 14% आणि 10% एवढंच झाले आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. आणि या गोष्टीचे काय परिणाम झाले हे पुढच्या लाईन मध्ये दिलं आहे. This disparity highlights a persistent reliance on imported raw materials and specialized technical expertise, prompting a government to consider additional capital subsidies to de-risk these high capex upstream projects. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. डिस्पॅरिटी म्हणजे फरक असणे किंवा तफावत असणे. हायलाइट्स म्हणजे स्पष्टपणे दाखवून देणे किंवा दिसत असणे. पर्सिस्टंट रिलायन्स म्हणजे सतत त्या गोष्टीवर अवलंबून असणे. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. स्पेशलाइज्ड टेक्निकल एक्सपर्टीज म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल विशेष टेक्निकल स्किल्स असणे. प्रॉम्प्टिंग म्हणजे सांगणे. कॅपिटल सबसिडीज म्हणजे जे मोठ्या प्रमाणावरचं भांडवल असतं त्या भांडवलामध्ये मिळणारं अनुदान. डी रिस्क म्हणजे जोखीम कमी करणे. आणि हाय कॅपेक्स म्हणजे मोठा भांडवलावरचा खर्च, त्यालाच आपण हाय कॅपिटल एक्सपेंडिचर असं सुद्धा म्हणतो. आणि अपस्ट्रीम प्रोजेक्ट्स म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं तसं सुरुवातीच्या टप्प्यात असणारे प्रोजेक्ट्स. तर इथे असं दिलंय की ही जी तफावत दिसते तर ती भारतात अजूनही आयात केलेल्या कच्च्या मालावर आणि त्याचबरोबर जे खूप महत्वाचे टेक्निकल स्किल्स असतात त्यावर अवलंबून आहे असं दिसतं. आणि त्याबद्दलच पुढे असं दिलंय की आणि त्यामुळे सरकारला मोठ्या भांडवली खर्चाचे जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असणारे प्रोजेक्ट असतात तर त्या प्रोजेक्टची जी रिस्क असते ती कमी करण्यासाठी सरकारने जास्तीचं आर्थिक अनुदान देण्याचा विचार करावा लागत असणे अशी परिस्थिती सध्या आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. सिमिलर वोज स्टॉक द स्कीम फॉर बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग. सिमिलर म्हणजे त्याच सारख्या. वोज म्हणजे अडचणी. स्टॉक म्हणजे ते संकट खूप वेळापासून आपला पाठलाग करत असणे. तर इथे असं दिलंय की अशाच प्रकारच्या अडचणी बॅटरीच्या उत्पादनासाठी असलेल्या योजनांमध्ये सुद्धा भेडसावत आहेत. म्हणजेच वर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की काही अडचणी पॉलिसिलिकॉन आणि वेफर्सच्या प्रोडक्शन मध्ये आहेत तर तशाच अडचणी बॅटरीच्या उत्पादनामध्ये सुद्धा आहेत काही कारणांमुळे असे लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द प्रोग्रेस टुवर्ड्स एस्टॅब्लिशिंग 50 GW ऑफ डोमेस्टिक बॅटरी सेल प्रोडक्शन टू फ्युएल द इलेक्ट्रिक व्हेकल रिव्होल्यूशन
evolution with an outlay of 18,000 crore rupees has been sluggish. Progress म्हणजे प्रगती आणि टुवर्ड्स म्हणजे त्या दिशेने, इस्टॅब्लिश म्हणजे तयार करणे, डोमेस्टिक म्हणजे देशामध्येच, गिगावॅट पर आवर हे एक ऊर्जा साठवण्याचं मोजमाप आहे. टू फ्युअल म्हणजे त्या गोष्टीला चालना देणे किंवा वाढ करणे. इलेक्ट्रिक व्हेकल रेव्होल्युशन म्हणजे या ज्या सध्या आपण चार्जिंगवरच्या गाड्या पाहतो तर त्या चार्जिंगवरच्या गाड्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ. आउटले म्हणजे खर्चाची तरतूद आणि स्लगिश म्हणजे खूप हळू असणे. तर इथे असं दिले की भारतामध्ये जे 50 मेगावॅट प्रति तास या क्षमतेचं एक बॅटरी सेल उत्पादन करण्यास संबंधीचा जो प्लांट होता तर त्या प्लांटची जी प्रगती होती ती खूप हळू चालू आहे आणि हा प्रकल्प इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी ठरू शकतो आणि त्यासाठी 18,000 कोटीचा खर्च भारत सरकारतर्फे निश्चित करण्यात आला आहे. पण या प्लांटची जी निर्मिती आहे त्याचीच प्रगती मंद चालल्यामुळे याचा परिणाम ही जी होणारी प्रगती आहे तीही हळू होऊ शकते. या सर्व गोष्टी या लाईन मध्ये सांगितल्या आहेत. पुढची लाईन पाहूया. बाय लेट 2025 ओनली अबाउट 2.8% 1.4 गिगावॅट पर आवर of targeted capacity has been commissioned. Late 2025 म्हणजे 2025च्या शेवटी. टार्गेटेड कॅपॅसिटी म्हणजे ठरवलेली क्षमता आणि कमिशन म्हणजे पूर्ण कॅपॅसिटीने काम करायला सुरुवात होणे. तर इथे असं दिलेलं आहे की 2025च्या शेवटीपर्यंत एकूण जी कॅपॅसिटी होती या 50 गिगावॅट पर आवरच्या प्रोजेक्ट मधील तर त्याच्यापैकी फक्त 2.8% काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामधून फक्त थोडीच म्हणजेच 1.4 गिगावॅट पर आवर एवढी सध्या क्षमता प्रत्यक्षामध्ये तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण सुरुवातीला जे पाहिले की या गोष्टीवर जे स्लो काम होत आहे ते जर फास्ट झालं असतं तर हा प्रोजेक्ट लवकर पूर्ण झाला असता आणि 2025 पर्यंत सध्या जो आकडा आहे 1.4 गिगावॅट पर आवरचा तो खूप वाढला असता. पण सध्या परिस्थितीमध्ये एवढंच प्रोडक्शन होत आहे 2025 संपेपर्यंत असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द गॅप बिटवीन पॉलिसी अँबिशन अँड ग्राउंड रियालिटी इन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग स्टीम्स फ्रॉम स्ट्रिंजंट डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन रिक्वायरमेंट्स मॅन्डेटिंग 25% within 2 years and 60% within 5 and the immense technical barriers of gigafactory construction. तर या वाक्यातील अवघड शब्दाचा अर्थ पाहूया. पॉलिसी अँबिशन म्हणजे जी धोरणं ठरवली आहेत त्यामधील उद्दिष्ट. ग्राउंड रियालिटी म्हणजे प्रत्यक्ष असणारी परिस्थिती. स्टेम्स म्हणजे कारणीभूत ठरतात म्हणजे एखाद्या गोष्टीचं मूळ कारण असतात. स्ट्रिंजंट म्हणजे कडक. डोमेस्टिक म्हणजे स्थानिक पातळीवर किंवा देशामध्ये. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे उत्पन्न किंवा प्रक्रिया यासारख्या ज्या गोष्टी केल्या जाणार आहेत त्यामध्ये केली जाणारी सुधारणा. रिक्वायरमेंट्स म्हणजे गरज असणे. मॅन्डेटिंग म्हणजे बंधनकारक असणे. इमेन्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरचं आणि बॅरियर म्हणजे अडचण. तर इथे असं दिलंय की हे जे बॅटरीचं उत्पादन भारतामध्ये जशी अपेक्षा होती तसं होत नाहीये. तर त्यामागे 2 महत्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे जी भारत सरकारची काही धोरणं आहेत त्या धोरणामध्ये दिलेली खूप मोठी उद्दिष्ट आणि त्या उलट प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये देशामध्ये या सर्व गोष्टी करण्यासाठी असणारे खूप मोठे कडक नियम. म्हणजेच या नियमानुसार 2 वर्षामध्ये 25% आणि 5 वर्षामध्ये 60% व्हॅल्यू ॲडिशन करणं म्हणजेच स्थानिक स्तरावर जे स्किल्ड व्यक्ती आहेत त्यांच्याकडून जे दिलं जाणारं महत्वाचं काम आहे या बॅटरी प्रोडक्शनच्या प्रकल्पामध्ये कंपल्सरी होतं. आणि त्याचबरोबर ही जी गिगा फॅक्टरी उभारायची आहे त्या उभारण्यामध्ये खूप टेक्निकल अडचणी सुद्धा येत होत्या आणि या सर्व गोष्टींमुळे हे जे मोठं उद्दिष्ट होतं बॅटरी निर्माण करण्याचं हे व्यवस्थितरित्या पूर्ण झाले नाहीये. आणि त्याचबरोबर आणखी काही अडचणी आल्या आहेत हे आपण पुढच्या लाईन मध्ये पाहूयात. टू ऍड टू दिस आर challenges such as not issuing visas to Chinese technical experts who will be setting up several manufacturing facilities. To add to these म्हणजे या अडचणीमध्ये आणखी भर. Issuing visas म्हणजे विजा देणे. सेटिंग अप म्हणजे निर्माण करणे. सेव्हरल म्हणजे खूप. तर इथे असं दिलंय की मागच्या लाईन मध्ये जशा काही अडचणी होत्या त्याच अडचणीमध्ये आणखी भर म्हणजे जे काही चायनीज स्पेशलिस्ट म्हणजेच ज्यांना या बॅटरी या टेक्नॉलॉजी बद्दल खूप चांगली माहिती आहे तर त्यांना भारतामध्ये येऊ न दिल्यामुळे म्हणजेच त्यांना व्हिसा न दिल्यामुळे या अडचणी आणखी वाढल्या आहेत. म्हणजेच त्यांचं जे स्किल आहे ते आपण लवकर न वापरल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलं नाहीये. कारण हे जे स्पेशलिस्ट होते ते भारतामधील अनेक उत्पादन सुविधा उभारण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाची भूमिका देणार होते अशा लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द इंडियन गव्हर्नमेंट्स एक्सपेक्टेशन दॅट मेअर कॅपिटल सपोर्ट विल सबस्टॅन्शियली इम्प्रूव्ह हाय टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग इज मिसप्लेस्ड. एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा. मेअर म्हणजे केवळ किंवा फक्त. कॅपिटल सपोर्ट म्हणजे आर्थिक मदत देणे. सबस्टॅन्शियली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर. आणि आपण वर पाहिलं तसं हाय टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उच्च तंत्रज्ञान उत्पादन. मिसप्लेस म्हणजे चुकीची किंवा अयोग्य.
तर इथे असं दिलंय की भारत सरकारची ही जी अपेक्षा आहे की फक्त आर्थिक मदतीमुळेच हे उच्च तंत्रज्ञानावर आधारित असलेली मोठी सुधारणा भारतामध्ये होईल. तर अशी जी समजूत आहे भारत सरकारची ती खूप चुकीची आहे असं या लाईनमध्ये सांगितलंय. म्हणजे फक्त आर्थिक सहकार्याने या गोष्टी होणार नाहीत, तर त्याचबरोबर भारतामधील लोकांमध्ये ते टेक्निकल स्किल सुद्धा असणं महत्वाचं आहे आणि ती गोष्ट कशी लांबपर्यंत चालू ठेवता येईल या सर्व गोष्टीचं व्यवस्थित मॅनेजमेंट असणं हे सुद्धा महत्वाचं असतं. तरच ती गोष्ट चांगल्या प्रकारे चालू शकते. पुढची लाईन पाहूया. कॉम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायर्ड टू मेक इट ॲट स्केल रिक्वायर्स डिकेड्स ऑफ रिसर्च, इन्व्हेस्टमेंट अँड वर्कफोर्स ट्रेनिंग. कॉम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्या गुंतागुंतीच्या पायाभूत सुविधा आहेत त्यांची उभारणी करणे, म्हणजे ज्या खूप अवघड गोष्टी आहेत त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तयार करणे किंवा बांधणे. ॲट स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर, डिकेड्स म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्तचा काळ, रिसर्च इन्व्हेस्टमेंट म्हणजे संशोधनासाठी लागणारी गुंतवणूक आणि वर्कफोर्स ट्रेनिंग म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये जे कामगार लागतात त्या कामगारांना दिले जाणारे ट्रेनिंग. तर इथे असं दिलं आहे की मोठ्या प्रमाणावर जर भारत सरकारला या सर्व गोष्टींचं म्हणजेच बॅटरी प्रोडक्शन आणि सोलार एनर्जीमध्ये जर चांगलं प्रोडक्शन करायचं असेल तर त्यासाठी फक्त पैसेच न देता ज्या गुंतागुंतीच्या पायाभूत सुविधा आहेत त्या तयार करणं सुरुवातीला खूप महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये अनेक दशके संशोधन करता येईल अशी गुंतवणूक करणं महत्वाचं आहे आणि या संशोधनाबरोबरच जे देशामधील मनुष्यबळ आहे त्यांना सुद्धा त्या संशोधनाबद्दल प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. तर या सर्व गोष्टी केल्या तरच भारतामध्ये हे जे आपण ग्रीन एनर्जीचं प्रोडक्शन वाढवण्याबद्दल प्रयत्न करत आहेत त्या गोष्टी साध्य होतील असं आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. While mega corporates expect international technology transfers to accelerate the process, they are capital intensive and do not always translate to near term gain. मेगा कॉर्पोरेट्स म्हणजे मोठमोठे उद्योग समूह, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा ठेवणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे एका गोष्टीसाठी लागणारी टेक्नॉलॉजी ती एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला दिले जाणे, ऍक्सेलरेट म्हणजे वाढ होणे किंवा एखादी गोष्ट लवकर होणे, कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजे मोठ्या पैशाची किंवा भांडवलाची गरज असलेले, ट्रान्सलेट टू म्हणजे मिळणे किंवा दिसणे आणि नियर टर्म गेन म्हणजे तात्काळ मिळणारा फायदा. तर इथे असं दिलंय की ज्या मोठ्या कंपन्या असतात म्हणजेच उदाहरणार्थ काही इंटरनॅशनल कंपन्या, तर त्या कंपन्यांना त्यांनी जो टेक्नॉलॉजी मधील ट्रान्सफर केल्यामुळे पैसे लावले असतात त्यावर त्यांना लगेच फायदा मिळतो आणि तशीच अपेक्षा इथे सरकारतर्फे केली जात आहे. पण अशा उपक्रमांना खूप मोठ्या प्रमाणावर पैसे लावावे लागतात आणि एवढ्या खर्च केल्यानंतर त्यामधून लगेचच किंवा तात्काळ फायदा मिळतो असं नाहीये. म्हणजेच प्रायव्हेट कंपनीज पैसे लावतात आणि लगेच त्यामधून त्यांना रिटर्न्स हवे असतात, पण सरकार असं करू शकत नाहीये आणि त्यासाठी सरकारला जर चांगले रिझल्ट यायचे असेल तर जास्त काळ थांबायला लागेल. पुढची लाईन पाहूया. Several companies face steep fines for not delivering on their deadlines. Steep fines म्हणजे या कंपन्यांवर दिला जाणारा दंड. Delivering on deadlines म्हणजे जो ठराविक दिलेला काळ असतो त्या काळामध्ये एखादं काम पूर्ण न करणे. तर इथे असं सांगितलं आहे की ही जी PLI स्कीम आहे ज्या अंतर्गत बऱ्याच कंपन्यांना वेगवेगळे अनुदान दिले जातात, पण जर त्यांनी ठरवलेल्या वेळात काम पूर्ण केलं नाही तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर सरकारतर्फे फाईन सुद्धा लावला गेला आहे आणि यामुळे जे कंपन्यांचं कामकाज आहे त्याच्यावर सुद्धा खूप परिणाम होत आहे. पुढची लाईन पाहूया. अ रिलुक ॲट प्रोव्हिजन्स इन द PLI स्कीम टू प्रायोरिटाइज एक्सपर्टीज अँड टेक्निकल नो हाऊ rather than the net worth of companies bidding for PLI contracts is necessary. रिलुक म्हणजे त्या गोष्टीवर पुन्हा विचार करणे, प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी, प्रायोरिटाइज म्हणजे त्या गोष्टीला प्राधान्य देणे, टेक्निकल नो हाऊ म्हणजे त्या टेक्निकल गोष्टीबद्दल सर्व महत्वाची माहिती असणे, नेटवर्थ ऑफ कंपनीज म्हणजे त्या कंपनीजवळ सध्या किती पैसे आहेत हे पाहणं, बिडिंग म्हणजे बोली लावणं. तर शेवटी ते असं दिलं आहे की या PLI योजनेमधील तरतुदींचा पुन्हा सरकारला विचार करणे आवश्यक आहे आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सरकारने विशेषतः पाहिल्या पाहिजेत. तर PLI करारामध्ये ज्या कंपन्या बोली लावत आहेत त्या कंपन्यांची आर्थिक क्षमता किती जास्त आहे हे पाहण्यापेक्षा त्या कंपन्यांकडे या PLI स्कीम मध्ये काम करण्यासाठी लागणारे जे टेक्निकल स्किल्स आहेत ते आहेत का आणि त्याचबरोबर त्या कामासाठी लागणारे जे सर्व एक्सपर्ट व्यक्ती आहेत का, या सर्व गोष्टींवर भारत सरकारने या कंपन्यांना काम देण्याआधी विचार केला पाहिजे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी PLI स्कीम आहे ती PLI स्कीम ग्रीन एनर्जीसाठी कशा प्रकारे वापरता येईल आणि काय काय गोष्टींचा विचार सरकारने जर व्यवस्थित केला आणि तशा प्रकारे काम केलं तर या PLI स्कीम मधून सरकार ग्रीन एनर्जीचे जे उद्दिष्ट आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. या सर्व गोष्टी आपण आजच्या आर्टिकल मध्ये पाहिल्या. धन्यवाद.